जय शिवराय सगळ्यांना. मला एक व्हॉट्सअपवरती DM आला होता, जो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. एकदम शांतपणे याला रीड करा. इंग्लिशमध्ये आहे. माईट बी तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकेल. वाचला? त्याच्यामध्ये लाईक कॅलिफोर्निया US मधलं एक स्टेट आहे. तिथून मला एक DM आला होता की लाईक ते म्हणत होते, इंडियामध्ये IT सेक्टरची परिस्थिती काय, सिच्युएशन काय, IT सेक्टरमध्ये जॉब्स आहेत की नाहीत, फ्रेशरसाठी काय सिच्युएशन आहे. मी त्याच्यासोबत बोललो सुद्धा. आणि त्याच्यात मला एक गोष्ट निदर्शनात आली मित्रांनो, फक्त आपल्या इथंच नाही, तिकडे पण असंच आहे. येत्या लक्षात, तिकडे थोडासा स्कोप जास्त आहे. कारण एक गोष्ट त्यांच्या बोलण्यातून मला ही जाणवली की आपल्या इथला लेट सपोज 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्सचा डेव्हलपर आहे, तोच तिकडे 5-6 वर्षाचा आहे. म्हणजे जो 5-6 वर्ष ज्याला एक्सपिरियन्स आहे ना IT मध्ये, तो आपल्या इथं 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स डेव्हलपर, ते दोघं सेम. येते लक्षात. आणि परिस्थिती सेम तशीच आहे तिकडे पण. IT मध्ये जॉब्स कमी झालेत, हे नाकारता येणार नाही. आहेत जॉब्स, पण खूप कमी झालेत इथे. ओके, म्हणजे IT सेक्टर रिसेशनमध्ये एक मागच्या 1 वर्षापासून आहे आणि स्टील आणखीन कंटिन्यू रिसेशनच चालू आहे. नवीन जॉब्स या ठिकाणी फ्रेशरसाठी तर खूप मुश्किल झालंय. अँड इट्स अ रिॲलिटी मित्रांनो. ओके, त्याच्यासाठी जे अगोदर एक्सपेक्टेड होतं फ्रेशर्स करून, बिलकुल चेंज झालंय. आता खूप एक्सपेक्टेशन्स वाढल्यात कंपनीच्या. त्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, फ्रेशरने तयारी कशी केली पाहिजे, सगळ्या गोष्टी मी आधी आणि जेव्हा यूट्यूब चॅनल तुम्ही यूट्यूबवरती जाऊन चेक करा. आपलं मराठी चॅनल आहे आधी आणि जेव्हा 2.0, त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा मला डायरेक्ट DM करा. आय विल गाईड यू. ओके, भेटूया. जय शिवराय.